तर ठाण्यामध्ये नरेश म्हस्के सातत्यानं आघाडीवर आहेत आणि ते विजयाच्या उंबरठ्यावर। आणि आता प्रतिक्रिया देत आहेत नरेश म्हस्के। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत तर शिरूरमध्ये पवार गटाचे अमोल कोल्हे यांना चांगलं लीड या ठिकाणी मिळालेलं आहे। कलानुसार महायुतीला उमेदवार बदलाचा आता फटका बसतोय का? कारण भाजपतून अजित पवार गटामध्ये गेलेल्या अर्चना पाटील या आता सध्या पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। धाराशिवमधल्या या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। ओमराजे निंबाळकरांनी आघाडी घेतली आहे। साधारण दुपारपर्यंत 1 लाखाचं जे लीड आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे। साधारण 1 लाखाचं लीड आतापर्यंत मिळालेलं आहे। पुढचं गणित कसं असणार आहे आणि काय वाटतं काय असेल ठाणे लोकसभेचं पुढील चित्र? अद्यापही काउंटिंग सुरू आहे, त्यामुळे मी त्यावरती काही बोलू शकत नाही। पण एवढं तुम्हाला सांगेन, ठाणा आणि एकनाथ शिंदे हे जे समीकरण आहे ते कोणी बदलू शकत नाही। सर प्रत्येक ठिकाणावरून लीड मिळत आहे। आता किती मताधिक्याने आपण निवडून येणार असं तुम्हाला वाटतं? अद्यापही काउंटिंग सुरू आहे, त्यामुळे आता काही सांगता येणार नाही। पण जे काही काउंटिंग आहे, जे काही आकडे कळत आहे ते दिलासादायक आहेत आणि विजयाच्या वाटचालीकडेच ते जात आहे। ठाण्यासोबत कल्याणची सीट देखील प्लस मध्ये आहे। एकंदरीत मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अनेक सभा या ठिकाणी घेतल्या। राज ठाकरेंनी देखील या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा दिला। नक्कीच ही विजयाची घोडदौड असेल। कल्याण हिंदुस्थानामध्ये सर्वात जास्त लीड येणारी सीट असेल। ओके सर।